परंतु आता ते नसणार आहे. केतनचा हा चेंडू फटका सुरेख आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक जज करू शकत नाही आणि केतन मात्र क्षेत्ररक्षकावरती नाराज पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या चेंडूवरती एक घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय विजय बालाजीच्या बॅट मधून. हा चौकार पाहायला मिळतोय. धावफलक उघडलं जात आहे ओमसाई डेरोडी संघाचं आणि 4 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. आता मात्र चेंडू आपल्याला सुरेख पाहायला मिळतोय. पंचांकडे त्या ठिकाणी आशाभूत नजरेनं वाईटची अपील केली जाते, परंतु पंच गणेश यादव आपल्याला पाहायला मिळतात. गणेश यादव म्हटलं की कामोठे नगरीतले एक क्रिकेटचा आधारस्तंभ. अगदी कृष्णा मिश्रा आणि गणेश यादव यांची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आता मात्र आक्रमण चालवलं गेले. झेल होणार काय? क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आणि इथे मात्र विजय बालाजीला जावं लागेल. मैदानाच्या बाहेर झेल पूर्ण होतोय. पहिला गडी गारत ओमसाई डेरोडी संघाला. इथे मात्र पहिला हादरा बसतोय. रोहित सुरते चेंडू खाली होते. क्षेत्ररक्षक अगदी सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला गेला. उंची जास्त लांबी कमी असं वाटलं होतं कदाचित चेंडू आज सीमारेषा पार असेल षटकारासाठी, परंतु रोहितने तेवढी चांगली कामगिरी केली. अगदी शेवटपर्यंत नजर चेंडूवरती राहिली होती आणि टप्प्यात आल्यानंतर मात्र झेल टिपला गेला. आशिष मेहरून आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवरती म्हणजे आता या डेरोडी संघाचे दोनही आयकॉन खेळाडू आपल्याला खेळपट्टीवरती फलंदाजी करताना पाहायला मिळतील. केतन म्हात्रे अगदी वारकरी पद्धतीचा चेंडू त्याला खोदून काढलं गेलं. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच इंटरेस्टेड नसणार आहे आणि तोपर्यंत एक धाव. आतापर्यंत 3 चेंडू डॉट पाहायला मिळतात आपल्याला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. 5व्या चेंडूवरती एक सिंगल. 5 चेंडू केतन म्हात्रे यांनी हाताळलेत आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. एक चिकाटीचं षटक आपल्या संघासाठी टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ते सार्थक केले म्हणजे संघाकडून. केतन म्हात्रे आयकॉन विपक्ष आयकॉन म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा बॅटल पाहायला मिळतोय. स्लिप साठी क्षेत्ररक्षक लावले गेले बंटी यांच्या माध्यमातून. खोलवर पद्धतीचा चेंडू अंगाचा वेध घेतोय. तोपर्यंत अगदी बाईच्या स्वरूपानं धाव घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत षटक क्रमांक पहिलं संपतोय आणि धावफलकावरती फक्त 5 धावा पाहायला मिळतात. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केतन म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मित्रांनो जो एक चौकार पाहिला तो चौकारी थोडासा क्षेत्ररक्षकाकडून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गचाळपणा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळे तो चौकार गेला. नाहीतर एक दर्जेदार उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला केतनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुरेख गोलंदाजी अगदी फक्त 5 धावा खर्च करत अगदी गोलंदाजीची सुरुवात कशी असावी याचं उत्तर या क्रिकेटच्या माध्यमातून दाखवत आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल कामोट्यातील वंडरबॉय अतुल म्हात्रे. फलंदाजीचा जोर असो किंवा गोलंदाजीचा जोर असो यष्टिरक्षक करताना अगदी आपण त्याला सार्थक 11 जुई या संघाकडून पाहत असतो. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू त्या ठिकाणी फटका मात्र सुरेख पाहायला मिळतोय मैदानामध्ये. पहा रवी कडू पहा. मी तुम्हाला सांगितलं होतं आज बघा क्षेत्ररक्षण काय पाहायला मिळते आपल्याला. सुरेख सुरेख अगदी जोरदार टाळ्या वाजवा एकदा जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर. मित्रा मूर्ती लहान कीर्तिमान मी आधी सांगितलं होतं दरम्यानच्या दिशेने पहा तुम्हाला तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. पण तू काय चपळायने चेंडूवरच्या जरी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्या असल्या परंतु त्या धावा रोखण्यासाठी केले गेलेले प्रयत्न काय आहेत. तुमचे प्रयत्न अगदी तगडे असतील तुमच्या प्रयत्नांमध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी यशाची उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणी रोखू शकत नाही.
इथे मात्र पॉईंटच्या दिशेनं आता मात्र प्रयत्न कोणाचा पाहायला मिळतोय. सुरेख सुरेख आणि सुरेख फटका पाहायला मिळतोय मैदानाच्या आतून आशिषच्या बॅट मधून. पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका खेळला जातोय. सुरेख कलात्मक फटका. क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी असं म्हटलं जातं की एखाद्या नवतरुणीनं साज शृंगार करावा, आभूषणं घ्यावी आणि ती जितकी देखणी दिसावी ना तितका देखणा आणि अलौकिक हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकारानं मात्र अगदी धावफलक झपाट्यानं पुढे जाते आणि 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. आशिषने 3 चेंडू फेस केलेत. 9 या धावांवरती खेळतोय. म्हणजे आता मैदानावरती आपल्याला खेळपट्टीवरती सेटल झालेला बॅट्समन पाहायला मिळतोय आशिषच्या रूपानं. अतुल मात्रेवरती प्रेशर असणार आहे का? तर नक्कीच प्रेशर असणार आहे, कारण समोर आयकॉन खेळताना पाहायला मिळतोय इथे. परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी गुड लेंथ गुड लाईन वरती चेंडू पडतोय आणि तोपर्यंत एक धाव घेतली जाते. 4 चेंडूंचा खेळ. तीन चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. अतुल म्हात्रेकरनं 3 चेंडू फेकले जात आहेत. 8 धावा आतापर्यंत. 9 धावा. गुणलेखक म्हणून कृष्णा मिश्रा माझ्या बरोबर जोडले जात आहेत. अगदी त्या ठिकाणी आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. वाईड मारा त्या ठिकाणी केला जातोय. अवांतर धावेमध्ये भर होते. स्वैर मारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, म्हणजे दिशा भरकटणारी गोलंदाजी. आता मात्र डावखोरे हाताचा फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अगदी मोठा फटका आल्यानंतर मात्र कमबॅक कसं असावं ते कमबॅक करताना आपल्याला अतुल म्हात्रे दाखवून देत आहेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अतुल म्हात्रेच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर इन स्विंग आउट स्विंग या दोन्ही प्रकारचे चेंडू हाताळण्याची खासियत आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिले तर परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी अस्त्र म्हणून ब्रह्मास्त्र वापरलं जातं. इथे मात्र फटका सुरेख पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी चेंडू जातोय सीमारेषा पार. आणि मी तर म्हणेल की हा चेंडू अगदी फसवण्यासाठी टाकला होता, परंतु फलंदाजाने इथे गोलंदाजाला फसवलंय. सुरेख फुल शॉट मारलाय आणि चेंडूला अगदी सीमारेषा पार मिळून दिलंय. वेगानं या 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे. केतन म्हात्रे यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत 15 धावा या षटकामध्ये आल्यात. 16 धावा या षटकामध्ये आल्यात. आता येणाऱ्या चेंडूवरती किती धावा येणार? कारण सार्थक 11 जी हा संघ ज्यावेळेस फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल त्यावेळेस मात्र अगदी आकाश जहांगीर केतन म्हात्रे हे जे 2 फलंदाज आहे, आपण आकाश जहांगीरची खेळी पाहिली म्हणजे सार्थक 11 जी संघासमोर एक मोठं तगडं आव्हान ठेवावं लागेल आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. इथे कोलवर पद्धतीचा चेंडू परफेक्ट यॉर्कर या आधीच्या चेंडूवरती उल्लेख केला होता आणि तेच क्रिकेटचं अस्त्र अर्थातच ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळतंय अतुल म्हात्रेच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा पाहायला मिळतात. 21 धावफलकावरती आपल्याला गुणलेखन करताना पाहायला मिळत आहेत. कृष्णा
चला मित्रांनो, क्षेत्ररक्षणाच्या जोरामधून आपण रवी कडू यांचा खेळ पाहिलाय. आता गोलंदाजीचा खेळ पहा. गेली कित्येक वर्ष याच कामोठी नगरीमध्ये अगदी फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती थया नाचायला लावणारा हा गोलंदाज 3 ते 4 पावलांचा रनअप घेऊन सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यष्टीरक्षक म्हणून आता कामगिरी करताना अगदी आपल्याला क्लोज किपिंग करताना पाहायला मिळतात केतन म्हात्रे. फर्स्ट स्लिप मध्ये आपल्याला थोडंसं डीप मध्ये पाहायला मिळतात जीवन भेंडे. पहिला चेंडू आकाशाची उंची गाठतोय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे काय? आणि पा इथे झेल सोडला जातोय. झेल सोडला जातोय. जीवदान मिळतंय. पंच आपला डिसिजन जो असेल तो कळवा. या ठिकाणी लाईव्ह मध्ये मात्र आम्हाला तो सीन कॅप्चर करता येत नाहीये, दिसत नाहीये. त्यामुळे विनंती असेल की अंपायर सॉफ्ट सिग्नल. ओके, नहीं दिख रहा है वो 6 भी नहीं दिख रहा है. झाड़ को लगा है कि नहीं लगा है? परेश वो बोल के वो झाड़ का भी नहीं दिख रहा है. 6 से दोनों डिसीजन बीच में एक ही स्टंप लगा लो. अगर लगा नहीं तो 2 स्टंप मत रखो ताकि सबके लिए जाऊया. पुढील चेंडू. एक धाव आताची आपल्याला पाहायला मिळते फक्त. पुढील चेंडू टाकण्यासाठी रवी कडू सज्ज होत आहेत. एक चेंडू टाकला आतापर्यंत. फटका सुरेख खेळला होता. झेल त्या ठिकाणी झाला नाही. अगदी उंची जास्त गाठली होती, लांबी कमी. 4 षटकांचा असणारा सामना पाहायला मिळतोय.
22 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे फटका सुरेख पाहायला मिळतोय. अगदी वेगानं चेंडू येतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक आपल्याला सुजित पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी चेंडूला घेतला जातोय, उचलला जातोय, फेकलं जातोय तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रवी कडू सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत या दोन चेंडूवरती फक्त एक एक धाव खर्च केली गेली. एकेरी दुहेरी धावेनी काहीही बिघडणार नाही. परंतु ही जी आयकॉनची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, आशिष आणि सुहास, या जोडीला मात्र आता मोठमोठे प्रहार खेळावे लागतील. कोलवरपती टाकलेला चेंडू, त्याला मात्र टॅप केलंय, सरळ भिरकावून दिले लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. इथून मात्र आता आशिषच्या बॅटमधून आपल्याला एक उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी धावफलक वेगाने पुढे सरसावतोय 29 या आकड्यावरती. आता मात्र 6 चेंडू मध्ये आशिषने आतापर्यंत 17 धावांची खेळी केली आहे. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला टोलवले गेले. एक धाव घेतले, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, हरणाचा वेग, चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सुहास आणि आशिष 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. ते मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच कळवतील इट्स वाईट बॉल, वाईट चेंडू. आणि या चेंडूवरती आपल्याला काय पाहायला मिळालं, अगदी चेंडू लांबवरती होता. केतन मात्र यांच्याकडनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल खेळताना पाहायला मिळतोय. पायाने त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचं काम केलं जातंय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, वा, चेंडू जरी फुलटॉस असला तरी चेंडू मध्ये एवढी गिरकी होती की फलंदाजाला कळलं नाही आणि चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. कटरचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा रवी कडू त्या ठिकाणी कटर बॉल टाकला होता, परंतु फुलटॉस लेनचा जरी असला तरी जज होत नाही आणि विकेटचं पतन होतंय आणि मैदानाच्या बाहेर जात आहेत. आशिष यांना मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. अगदी केतन मात्र यांनी उत्कृष्ट झेल टिपला. आता इनॅट नंबर 4 फलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. आशिष मुंडे, मॅन फ्रॉम डोरवली, एक तडाखेबंद फलंदाज. बॅटच्या रडार मध्ये आला की मग मात्र चेंडूला आसमान दाखवल्याशिवाय शांत राहणार नाही. आशिष मुंडे, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र खोदून काढला. एक धाव घेतली जाईल. वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो. फेकी पाहायला मिळते आणि पहा सुरेख कलेक्शन पाहायला मिळते. 2 धावांच्या नादामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये केलेली आत्महत्या पाहायला मिळते आपल्याला सुहासच्या या विकेटवरती. टोटल 33 या अंकावरती धावफलक पाहायला मिळते आणि सुहास यांना 3ऱ्या क्रमांकावरती मात्र बाद होताना आपल्याला आपण पाहतोय 3 गडी तंबूच्या आश्रयाला. मित्रांनो, आयुष्यामध्ये असं म्हटलं जातं की अति घाई आणि संकटातनी. मला वाटतं या चेंडूवरती घाई जास्त झाली. या चेंडूवरती घाई करायला नको होती, कारण सुहास मध्ये आपण ती पॉवर पाहतो, ती क्षमता पाहतो. परंतु मला वाटतं कदाचित स्ट्राईक घेण्यासाठी या 2 धावा काढण्याचा तो प्रयत्न केला जातो. तो प्रयत्न असफल झाला, अयशस्वी झाला आणि म्हणून मैदान सोडून जावं लागलं. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतो. नागेश पाटील आणि गोलंदाजी मार्गवरती कोण? जीवन भेंडे. नेक्स्ट मॅच टॉस जय हनुमान मोठा खांदा विपक्ष जय हनुमान कामोटे. जय हनुमान मोठा खांदा आणि जय हनुमान कामोटे या दोनही संघनायकांना विनंती करतो
की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. जय हनुमान मोठा कांदा आणि जय हनुमान कामोठे संगनायक. चला आता शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक राहिला. शेवटचं षटक म्हणजे जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. जास्तीत जास्त धावा कमवणारं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं. जीवन मेंढे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. नागेश सामना करेल. अगदी आपल्याला तिथे चेंडू पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू सुरुवात केली जाते खराब चेंडूनं. त्यात बाईकची एक रूप बाईक +1 1+1 अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि नॉन स्ट्रायकिंगला उभा असणारा आशिष मुंडे आता आपल्याला स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. आशिष मुंडेकडे ती क्षमता आहे. स्वतःचा आत्मविश्वास जागवावा लागेल. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला. 2 धावांचा कॉल दिला गेला. 1 धाव घेतली जाते. सुरेख फेकी पाहायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1च धाव. सुरुवात जरी वाईट चेंडूने केली होती तरी इथे मात्र टप्पा आपल्याला अचूक पाहायला मिळाला. नागेशसाठी फुल टॉस पद्धतीचा चेंडू टाकला जातो. त्याला फुलटोल करणार का? इथे रनआउटची संधी. वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि विकेटचं पतन होतंय. गणेश यादव कडील इट्स वाईट बॉल. आशिषला जावं लागते मैदानाच्या बाहेर. निर्यातर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पदार्पण काय करताना पाहायला मिळते सुमित चिखलेकर. ते केतन म्हात्रेकडनं मात्र एक सुरेख थ्रो पाहायला मिळतोय. रनआउटची संधी प्राप्त झाली होती आणि त्या संधीला मात्र अंकुश लाभत त्यावरती क्षेत्ररक्षणाची मोहर लावली एसटी रक्षकाकडनं आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. 4 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर जय हनुमान मोठा कांदा आणि जय हनुमान कामोठे या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमंत्रण दिले जाते दोन्ही संघ नायकांना. सुमित चिखलेकरसाठी टाकला जाणारा चेंडू इथे मात्र 22च्या स्वरूपामध्ये आपल्याला 1 धाव पाहायला मिळते. ची धावा असणार आहे. इथे सुरेख चेंडू पाहिला होता परंतु उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच कळवतील इट्स वाईट बॉल. आता मात्र पटका सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अतुल मात्र तिथे आहेत. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये अडवलं जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जीवन भेंडेला उलकावणी देत केलेला थ्रो मात्र फसतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र तू का मी पुन्हा इथे मात्र सुमित चिखलेकरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एका धावेसाठी केले जाणारे प्रयत्न एका धावेसाठी एक उत्तुंग आव्हान ठेवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं रणकंदन पाहायला मिळते. सुमित चिखलेकर मैदानाच्या बाहेर जात आहेत. गणेश यादव 2 धावा आत्ताच्या. तिसऱ्याला आउट बरोबर. ओके. एक्केचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला टोटल स्कोर. इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावांसाठी कॉल दिला जातोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या आणि इथे नॉन स्ट्रायकिंगचा क्षेत्ररक्षक काय करतोय.
साहिल शेळके आलेला त्या ठिकाणी मात्र वेगाने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धावांसाठी चाललेला आटापिटा पाहायला मिळते. साईला आल्यासरची मात्र 2 धावा पळून काढल्यानंतर मैदानाच्या बाहेर जावं लागते. अंगाचा वेध नागेच्या अंगावरती हादरणारा चेंडू शेवटचा चेंडू 43 धावा तब्बल टोटल आपल्याला पाहायला मिळत आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू या शेवटच्या चेंडू मध्ये काय होणार एक मोठा फटका लागणार काय डॉट बॉल आणि कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे कारण होय त्या ठिकाणी फटका खेळण्याचा कुठलाही प्रयत्न आपल्याला फलंदाजाकडून पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळे मात्र ती धाव नसणार आहे. आपल्याला धावफलक पाहायला मिळते 43 धावा आणि विजयासाठी 44 धावांची गरज असणार आहे. दरम्यान आपण त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतोय. आपल्या कामोठे असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय श्री परेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते जय हनुमान मोठा खांदा विपक्ष जय हनुमान कामोठे आणि टॉस विन आहे जय हनुमान मोठा खांदा. लवकर आपला निर्णय कळवा तोपर्यंत मी इथे मात्र थांबतोय आणि तुम्हाला घेऊन जातो या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. उत्तरार्ध ऐकण्यासाठी तुमचे कान मात्र तुम्ही आतुरतेने या मैदानावरती ठेवा. मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आपल्या राष्ट्रीय भाषेमधून आपल्या शब्दांचं एक वेगळं विश्लेषण करणार आहे बाबू शहा सर यांना. हेलो 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 तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर शेट्टी सर आतिश पाटिल सर हमारे कृष्णा जी देखिए बड़े ज़्यादा एकदम से खुश हैं क्योंकि अगला मैच कामोटे टीम है. चलिए आप स्क्रीन पर देख सकते हो बिग मैच है कामोटे और मोटे खादा के बीच में. दोनों नज़दीक टीम है नज़दीकी मामला भी हो सकता है. मोटा खाना टीम ने देखिए टॉस जीतकर डिसाइड टू फर्स्ट फील्ड बॉल. गेंदबाजी पहले चॉइस किए यहाँ पर. नेक्स्ट मैच देखिए कितना बढ़िया देखिए जी क्रिकेट लाइव में तारीफ करना चाहूँगा. बहुत बढ़िया देखिए यहाँ से एकदम उन्होंने देखिए आज स्क्रीन पर देख सकते हो कि एक तरफ रोहित भालेराव अमित नायक और दूसरी तरफ चैतन्य जो 45 रनों का इनिंग्स खेले और उनके साथ हाँ भातन के देखिए जय सवेरे लाजवाब ओवर स्पेल रहा बढ़िया मैच. इसके बाद भूलना नहीं लेकिन उससे पहले देखिए ये मैच बात करेंगे भलाई. देखिए टारगेट इतना बड़ा नहीं कहा जाएगा. हमारे राहुल पटेल देखिए भाई दादा निश्चित रूप से इस मैच का आनंद ले रहे हैं. ब्रांड एम्बेसडर देखिए बात करेंगे केतन मात्रे बूम बूम और ये मैच है केतन मात्रे ने देखिए पहला ओवर गेंदबाजी करके गए जिसके कारण बल्लेबाजी में नीचे आएंगे. और जो दूसरा आइकॉन है आकाश जांगीर देखिए बात करेंगे घाट के ऊपर के एक जहरीला बल्लेबाज है भाई. ये जितना समय मैदान पर रहते हैं ना गेंदबाज के नाक में दम रख देते हैं. लेकिन पिछले मैच भी देखिए बात करेंगे डेरोली टीम ने यहाँ पर चुनौती को स्वीकार किया था
पे आकाश जांगड़ा एक बहुत बड़ा दिलचस्प रहेगा। बॉलर है आशीष कुमार कहते हैं ना, तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। अगर आपको 43 रन बचाना है, आशीष पाल लेकिन किसी भी कम नहीं मानना चाहिए परे ज्यादा। मेहरुल क्रिकेट में हम किसी भी कम नहीं मान सकते। कहते हैं ना, खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो, और यही तो मौका है भाई। बहुत हो गया अभी और बोलने। मौका मौका किस्मत सभी को मौका देता है, पर मेहनत सभी को चौका देता है। गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज है आशीष मेहरुल आशीष। देखिए बात करेंगे, इन्होंने बल्लेबाजी में देखते हैं क्या कुछ दमखम दिखाए हैं। 19 रन बनाए हाँ 19 रनों का इनिंग्स है भाई, लेकिन ओवर कहीं 19 ना कर दें भाई। अरे ये चलिए पहली खेल के पर, इसे कहते हैं पहली नजर में। भाई दिल नहीं चुराया दिल जलाया, क्योंकि टेनिस क्रिकेट का हर खिलाड़ी कहता है वो लाले यहाँ तो सब हैं दिल जले। यही तो बात छिड़ी थी, 19 रन बनाए थे, कहीं 19 रन ना लुटा दें। नहीं होता है, आकाश ने मारा ना पहली गेंद पर छक्का आ जाना, यही तो बात का। पहली नजर में दिल नहीं चुराया दिल जलाया भाई। और उसके बाद कमबैक। ओ ये चलिए थोड़ा सा नाखुश अंपायर के फैसलों से। तेरा ही दोस्त है खास बीएफसी वाला तेरा और सूर्य कुमार यादव का गणेश सर देखिए अंपायरिंग करते हुए एक लेजेंड खिलाड़ी भी हैं। तो गाली दो मारो कुछ भी करो डिसीजन चेंज नहीं करेगा बंदूक की गोली वापस आ सकती है गणेश सर के डिसीजन ने। एक्चुअली स्टंप छोटा है ना वो साइड में भी और इसमें भी अरे चलिए हुक किया, यहाँ से फील्डर रखा गया है। ओ फील्डर क्या कर रहे थे वहां पर, 4 रन चौका आता हुआ। अगर ऐसा रन बहता गया तो फिर कठिन हो जाएगा। कहते हैं ना, समंदर में मुट्ठी भर शक्कर डाल देने से उसमें नमक कम नहीं हो जाता है। सुरेश दादा सिलके देखिए बात करें। सूरज दादा सिलके के विग ओनर हैं, और इसके साथ एक अच्छे जो नाइट प्रतियोगिता हम देखते हैं डेरोली में, फर्स्ट नाइट मुझे लगता है रायगढ़ में सबसे पहले आ जाता है इनका नाइट। बड़ा अच्छा, दिल खुश है। किस किस को बुलाऊं, ओ एक पिक्चर था ना, किस किस से प्यार करूं। हेलो, टोटल की बात करेंगे। टोटल देखिए जाकर 11 रन है। अभी भी देखिए बहुत कुछ बचा है। कहते ना, झोला जितना आगे भी जाता है ना उतना पीछे भी आता है। एक ओवर अगर अच्छा हो जाता है ना, फिर मैच में कम बैक। 4 ओवर का मैच देखिए, ये बहुत कुछ मायना रखता है। और क्या बचा लिए, आवाज तो आई थी। ओ ये देखे विकेट, विकेट उंगली उठ चुकी है अंपायर की। नहीं एक आवाज था, एक साउंड था यहाँ तक, सिग्नल आउट अभी आउट लेकिन वो कहां से आवाज था। लेकिन डिसीजन चेंज नहीं कर सकते क्योंकि उसने गन्या ने आउट दे दिया गन्या ने आउट दिया लेग अंपायर का डिसीजन ही नहीं होता कैच का वही है लफड़ा उसने आउट दिया चलिए यहाँ से बात करेंगे। अंपायर ने तो आउट दिए हैं, लेकिन यहाँ पर एक बार डाउटफुल जो है वो क्लियर किया जा रहा है। देखते हैं। गन्या को बोल कैच पे सीधा सीधा दिख रहा है लगा लेकिन ये डिसीजन
ऑफ सिंगल चलिए, जो ऑन फील्ड डिसीजन है, आउट यहाँ पर बैटर दिया जाएंगे क्योंकि ये टेक्नोलॉजी इतना बड़ा हमारे पास नहीं है, तो आउट यहाँ पर अरे विकेट कीपर कौन है आके जहांगीर थोड़ी सी यहाँ पर नाखुश होकर जाते हुए। आकाश जहांगीर ने पिछले मैच में भी 4 गेंदों में 10 किए थे, इस मैच में भी 4 गेंदों में पिछले मैच में भी देखिए 4 गेंद पर 10 रन बनाए थे, और इस मर्तबा भी देखिए 4 बॉल डाले 4 गेंद में 10 रन बना के 10 रन जोड़े भाई। मुझे लगता है एक 6 एक 4 मारा था ये आकाश जहांगीर के लिए ये 10 क्या घाट को ऊपर के लिए पकड़ाएगा बस, नहीं ये कुछ कह नहीं सकते। पिछली बार भी 10 बनाए थे, टीम मैच जीता था, और इस बार भी उन्होंने 10 बना कर गए हैं, कुछ बोल नहीं सकते हैं। लेकिन थोड़ी सी नाखुश चेहरा होता है भाई, बहुत करीब से भी गया था, जो बल्ले का हैंडल है ना वहां से करीब से गया। स्नीको नहीं है, हाँ कितने मारते अल्ट्रेच नहीं है। आप देखिए भाई आते हुए केतन मात्रे, ये सब चीजें काफी कम करते हैं। पहली गेंद के ऊपर देखिए बहुत बड़ा रिस्क की वर्षा अटकलाता है यहाँ पर। प्रेम गायकवाड़ भी देखिए इस मैच का आनंद ले रहे हैं। शिवकर के कोहिनूर खिलाड़ी 12 रन टीम का स्कोर देखिए 12 तक पहुंचे हैं, अभी भी एक गेंद बचाए। आकाश जहांगीर के आउट होने के बाद केतन मात्रे आते हुए, बहुत बढ़िया उम्दा गेंदबाजी यहाँ से। आप मनोबल बढ़ता हुआ यहाँ से गेंदबाजी की बात कर लेंगे तो आशीष मेहरोल ने 12 रन दिए आशीष मेहरुल देखिए इन्होंने अपना काम निभा दिया भाई। पहली गेंद के पर छक्का खाए और उसके बाद केवल वाइड फिर चौका चौका एक खाए और एक वाइड एक सिंगल, और आकाश जहांगीर का बड़ा विकेट भी चटका दिए। और 12 पर देखिए, और जहां पर आपको पीछा करना है 44 रनों का प्रति ओवर की बात कर लेंगे तो यहाँ से 18 गेंदे 32 रन अभी भी 18 गेंद देखिए 32 की जरूरत है। 11 के औसत से आपको रन बनाना है प्रति ओवर की बात करेंगे तो। नेक्स्ट बॉलर बालाजी विजय फिल्ले बालाजी देखिए गेंदबाजी के लिए 2015-16 के इसमें नजीमुल्लाह चषक में जब ऑल ओवर इंडिया से 100 टीम आती थी खेलने के लिए टूर्नामेंट में। चलिए कितना बढ़िया देखिए कृष्णा सर अपडेट देते हो 2015-16 की नजीमुल्लाह चषक नजीमुल्लाह ट्रॉफी में देखिए बात करेंगे, जब 100 टीम उस ट्रॉफी में हिस्सा लेते थे, और उस टूर्नामेंट में रहीम 11 से बेस्ट बॉलर लिया। रहीम 11 से देखिए खेलकर विजय पिल्ले बालाजी ने बेस्ट गेंदबाज से नवाजा गए थे। अब उनके सामने देखिए यहाँ से केतन मात्रे, बाइक की शोरूम सामने 4 व्हीलर्स है, 5 कार 34 बाइक 22 साइकिल 5 4 व्हीलर्स 35 बाइक है। और ये कहाँ से रोके, लागला त्याला तोंडावर लागला बॉल देखिए जाकर हेलो टीम का स्कोर देखिए अभी 16 गेंद 30 की जरूरत है, 14 तक पहुंच गए हैं। नसीब आता चेंज केला आता हा आता इथे तो बहुत बढ़िया, थोड़ा सा फील्डर को बदलाव किए यहाँ पर। इधर बॉल आएगा तो रुक के आएगा। बहुत बढ़िया देखिए यहाँ से, जब वक्त दिन आपका बुरा हो ना तो हर चीज आपके लिए बुरा हो जाता है। क्या कमाल की गेंद है भाई, गुड लेन से एकदम टप्पा खाने के बाद कांटा जो बदला। केतन मात्रे को देखिए यहाँ से बांध कर रख लिए हैं। बॉल 30 15 गेंद 30 की जरूरत है। बहुत बढ़िया, रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है। एलबी है लेग बाय लेग बाय से शायद यहाँ से रन आता हुआ देखिए। फील्डर चेंज करने का फायदा हुआ ना, एक ही रन है। शायद जो फील्डर को यहाँ पर चेंज बदलाव किया गया है, 2 रन उनसे हो सकता था। नहीं वो भी क्या करे भाई, अपना शरीर को लेकर कंट्रोल करके फिर हमें बोलना आसान होता है, इतनी भरी गीला मैदान पर इतना आसान नहीं रहता है। नहीं चलिए बैकफुट से खेलना चाहते थे, पंच करना चाहते, अच्छी फील्डिंग। वरुण भोयर देखिए यहाँ पर फील्डर थे, लाजवाब देखिए यहाँ से गेंदबाजी करते हुए।
बालाजी ने देखिए अभी तक 4 गेंद पर केवल 5 गेंद हो चुका है, केवल 4 रन खर्च किए हैं। हेलो, केवल 4 रन ही खर्च किए हैं। केतन मात्रे, ओ क्या छूटा भाई, इतनी जल्दी जश्न मनाने की तैयारी क्यों थी? पकड़ने से पहले उड़ाने गया। ये कैच छोड़ा या मैच छोड़ा? ओहो, मामा ठाकुर अरुण भी गए और सपना भी भाग गई क्योंकि ये कैच भी छूटा और मुझे लगता है लगभग मैच भी छूटा। 12 चेंडू 28 धावा। 12 गेंद, अब 28 की जरूरत है। 12 गेंद देखिए 28 की जरूरत है और केतन मात्रे का कैच आपने छोड़ दिया भाई। दी रास्ता भी जिद्दी है और मंजिल भी जिद्दी है। देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है। दोनों टीम भी बड़े जिद्दी हैं। अभी नए गेंदबाज आ रहे हैं। वरुण भोईर हमने बताया, मामा ठाकुर वरुण भी गया, सपना भी भाग गई, लेकिन वरुण ये आता हुआ भाई। बहुत बढ़िया, देखिए दिलचस्प मैच बनते जा रहा है। कहते हैं ना, पानी से तस्वीर बनती नहीं है, सिर्फ ख्वाब देखने से तकदीर बनता नहीं है। तकदीर बनाना है, तकदीर लिखना है। ये ओवर बहुत बड़ा मैच का पर्दाफाश, टर्निंग पॉइंट ओवर रहेगा। अब सिंगल लेंगे, केतन स्ट्राइक पर आएंगे। देखते हैं वो कैच कितना महंगा पड़ता है। कहते हैं ना, गलतियों को भूल जाइए और सबक को याद रखिए। 11 गेंद 27 की जरूरत है। 11 चेंडू 27 धावाची गरज आहे। अब गेंदबाजी की बात करेंगे। वरुण भोईर देखिए, यहां से मौका है केतन, और ये चलिए भाई, कहते हैं ना, शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं देगा, सीधा छप्पी। आपने क्या छोड़ा है, फिर तो छप्पी मिलेगा। बंदे के बाजुओं में देखिए कितनी ताकत है। बहुत महंगा पड़ सकता है वो कैच। बहुत बड़ा कैच है वो, क्योंकि 2024 के वर्ल्ड कप में मैंने देखा था, जब डेविड वार्नर का कैच शॉट मिड ऑफ पर उस्मा मीर ने छोड़ा था, उसके बाद वार्नर ने धाकड़ शतक लगाए थे और फिर टीम चैंपियन भी बनकर गया था। और एक कैच का महत्व भी है, जेडी सर सही बताए। सूर्या कुमार यादव ने वो कैच ना लेते तो फिर सिक्सर जाता, फिर मिलर का किलर इनिंग्स हो सकता था। अभी देखिए समीकरण 10 गेंदे 21 की जरूरत है। ओ इतना छोटा गेंद, अब ये तो हमला करेंगे भाई। आप गेंद कहीं भी डालिए। चौका आया यहां पर। चलिए यहां से चौका आता हुआ। ऊपर से मारो बोलता क्या मालूम है क्या, छोड़ा तो बोलते वन बोलते। चलिए यहां से 1 बाउंस देते हुए। क्या करूं, वाइड प्लस वाइड में चलिए अब समीकरण की बात कर लेंगे। बहुत करीब आता हुआ देखिए मैच है। 9 गेंदे 17। 9 गेंद 17 की जरूरत है। एक कैच देखिए कितना कीमत यहां पर चुकाना पड़ रहा है। अगर दशरथ पाटिल सर के अंदाज में कहूं तो मैं
परेश दादा एक कैच देखिए कितना खलल डाल रहा है। अगर दशरथ पाटिल सर के अंदाज में कहूं तो जैसे कहते हैं ना, एकाक लड़कियां हजारों लड़कों को बिगाड़ देती है, तो एकाक कैच मैच की हालत को बिगाड़ देती है। एक कैच देखिए मैच का हालत कितना बदलता हुआ यहां से। आनंद के चक्कर में परमानंद गए, पहुंच गए। लेकिन कोई बात नहीं, होता है। कहते हैं ना, दुनिया जब जब जिस पे हंसती है अक्सर वही इतिहास रचती है। भलाई गलती हुई है, कैच छोटा है, लेकिन अभी भी देखिए 9 गेंद 17 की जरूरत है। और तो जितने का मजा तो तभी आता है भाई जब लोग हार की राह देखते हैं। अब जो कहूंगा, जो डेरोली के पक्ष में मैच झुका था ना, अब थोड़ा उलट पर हो चुका है। अब जुई की तरफ मैच में कहूंगा थोड़ा सा। ये 3 गेंद केतन कहां लेकर जाएंगे या केतन को रोक पाएंगे? हाँ, मौका। बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी, ये सेलिब्रेशन बता रहा है भाई। एक छक्के एक चौके खाने के बाद यहां पर गेंदबाजी की बात करेंगे तो वरुण भोर ने बता दिया भाई, उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। अब देखिए समीकरण, 8 गेंद 17 की जरूरत है। अब ये खतरा किसके लिए जाएगा? मक्कू भगत। ये 17 की जो आंकड़ा है ना कृष्णा सर, सचमुच में ये खतरा है। 17 नवंबर 2019 कौन भूल सकता है? 17 नवंबर 2019 कौन भूल सकता है, जहां पर चीन में पहला कोविड का मरीज, और वो 17 का खतरा। केतन मात्रे का विकेट, ओ छागे वरुण। अब देखिए 8 गेंद 17 की जरूरत है, लेकिन खतरा अभी भी दोनों टीम के लिए टाला हुआ है। अब मैच कहूंगा जो अभी तक लग रहा था कि जुई के पक्ष में मैच जा रहा है, अब खींचकर लेकर मैच आ रहा है भाई। क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बनेगा? गुरु, पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा। अब तो पिघलने लगा है। ओ ये देखिए भाई, कमाल की गेंद। और ये बैटर क्या कर रहे हैं भाई? हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए भाई। 7 गेंद 17 की जरूरत है, तो पान खा जुल्फे बना, शराब पीना छोड़ दे भाई। सिंगल ले, डबल ले, डॉट गेंद खेलना ये छोड़ दे। 7 गेंद 17, 1 विकेट। मैच को कहां लाया? हवा में गेंद है, फील्डर हो ये क्या कर दिया भाई? ये कैच लेना चाहिए था भाई। खाया गुटका और फोड़ा मटका, लगेगा 420 का झटका। 6 गेंद 15 की जरूरत है। फील्डर कौन थे वहां पे? साहिल सेल्के भाई, थोड़ा सा झलके, थोड़ा भाग कर आगे वो तेजी से कंट्रोल गवा दिए। नहीं फिर भी देखिए बालाजी बता रहे अच्छा है, पर आपने रोक लिया, नहीं तो अगर ज्यादा और मिस होता। 6 गेंद 15 की जरूरत है। और कहते हैं ना, इतिहास गवाह है कृष्णा सर, जंग राजा ने नहीं, जंग सेनापति ने जिताए हैं। और अंतिम ओवर लेकर आएगा भाई गेंदबाज कौन? देवेंद्र सेल्के। देखिए भाई, 6 गेंद 15 की जरूरत है। 6-15 समीकरण की बात करेंगे। नींद भी चुराएगी और होश भी उड़ाएगी। क्या ये मैच दिन दोपहर में सपना दिखाएगी? चाय जब मैच कांटे का होता है, कड़क चाय आता है। परेश दादा, रिकॉर्ड ब्रेक कर दिया आपका ये टूर्नामेंट रबर बॉल का, चाय की बारिश से इतना हुआ है। देवेंद्र शेलके ना, अच्छी बात है। ये चाय का कप का थोड़ा साइज बढ़ाइए। कभी कभी लगता है मुझे चाय या पोलियो का ड्रॉप पी रहा हूं। नहीं ये क्या कर सकते हैं भाई, कंपनी वाले ने बनाए हैं। बड़ा कप में दीजिए, नहीं तो 2 कप दीजिए। चलिए भाई यहां से देवेंद्र शेलके ना, देवेंद्र सेल्के क्या यहां पर झलकेंगे? अरे ये चलिए भाई, मांगे तो बहुत हो रही है।
अंपायर बातचीत कर रहे हैं और मैच बड़ा है, बात करिए, चर्चा करिए। मुझे लगता है क्या नो बॉल का डाउट है। बस झालं चा. ते काय पाहिजे? नाही बस झालं. ते तुला पाहिजे? अंपायर कॉल, अंपायर ने अगोदर काहीच नाही दिलं, नंतर अंपायर ने दिए नहीं कुछ कॉल, मुझे लगता है शायद। चलिए अंपायर जो डिसीजन है लीजिए, अगर कुछ आपको डाउटफुल लग रहा है तो हाँ नो बॉल देखिए, बाहर था गेंद। अरे मी आहे वेंडे, तू मना घेऊन चालले. आमच्या मागे काय लागतं? आणि डायरेक्ट हे बघ, बॉल मागे गेला ना डायरेक्ट बाईस देतो किंवा लेग बाईस देतो. बॉल बघत पण नाही की काय गेलाय काय नाही गेलाय. पडला रे नो दिला. बहुत। चलिए नो गेन और यहाँ पर फ्री हिट देखिए रह गया। स्ट्राइक पर बैटर की बात कर लेंगे। अतुल मात्रे अतुल मात्रे देखिए स्ट्राइक पर हैं भाई। पिछले मैच में आए थे बट उनको एक भी बॉल खेलने नहीं पिछले मैच में देखिए उन्होंने ओपनर आए थे, कोई गेंद नहीं खेले थे, टीम को जीत दिलाकर गए थे, लेकिन इस बार गेंद भी खेलना होगा, रन भी बनाना होगा अगर जीत हासिल करनी है। लेकिन अगर दूसरी तरफ बात करेंगे देवेंद्र सेल्के को अगर झलकना है, एक दो गेंद अच्छा तो निकालना होगा। पहला कौन बदल कर, और ये देखिए कारपेट के सारे हेलीकॉप्टर उड़ाया यहाँ पर 6 रन, बेमिसाल टाइमिंग यहाँ से भाई। 8 पाहिजे. अब 8 की जरूरत है, 5 बॉल 8. 5 गेंद 8 की जरूरत है, और इस वक्त छक्का खाना, खांडेतर स्टेशन पर धक्का खाना। भाई सुबह के समय आइए, सुबह के समय खांडे से स्टेशन पर बहुत बड़ी भीड़ रहती है। 5 पे 8 आ गया. 5 पे 8 अभी भी बोल नहीं सकते, क्रिकेट है. अभी भी 5 गेंद 8 की जरूरत है। 8 रन बनानी है, मतलब 2 बड़े फटके.